नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता फुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत BMC साठी म्हणजेच महानगरपालिकेसाठी जे कार्यकारी सहाय्यकचे पद आहे, ज्याच्यामध्ये 1846 वॅकन्सी आहे, जागा आहे, त्यासाठी आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाचं लेक्चर. जी सिरीज आपण सुरू केलेली आहे स्पेशल 60 विजेता सिरीज, त्यामधलं आपलं 5वं लेक्चर आहे सामान्य विज्ञानाचं. न चुकता न विसरता पहिले सेशनला लाईक करून लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. आधीचे लेक्चर तुम्हाला कसे वाटले ते देखील सांगायचं आहे. काही अडी अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. त्याआधी सगळ्यांनी लिंकला काय करायचंय, शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन आन्सर समजून घ्या. हे सगळे क्वेश्चन आन्सर तुम्हाला TCS पॅटर्न नुसारच आलेले आहे, कारण तुमचे जे हे पेपर होतात महानगरपालिकेचे वगैरे हे सगळे TCS पॅटर्ननी होतात. सो तुम्हाला जास्त क्वेश्चन येत नाही सामान्य विज्ञानाचे, पण जे काही येतात ते सगळे TCS वर अवेलेबल, म्हणजे सगळं आपल्याकडे TCS पॅटर्न नुसारच अवेलेबल आहे आणि TCS नुसार तुम्हाला प्रश्न येतात. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, रनिंग नोट्स काढायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल. ओके, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. तर बघा आजचा पहिला प्रश्न. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी अचूक असलेले विधाने ओळखा. आता बरोबर असलेलं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. काय सांगितलं, मानवी शरीरात सर्व पेशी ऑक्सिजन, काय सांगितलं, ऑक्सिश्वसन म्हणजे रिस्पिरेशन करतात का एरोबिक. नंतर ऑक्सिश्वसन होण्यासाठी तंतुकणिका असल्याच पाहिजे. नंतर सांगितलंय सृष्टीतील सर्व सजीव विना ऑक्सिश्वसन करतात का. आता याच्यापैकी तुम्हाला अचूक म्हणजे काय, बरोबर असलेले, जे बरोबर आहे ना ते विधान ओळखायचं आहे. तर आता मानवी शरीरात सर्व ज्या पेशी आहेत ते ऑक्सिश्वसन करतात का, एरोबिक रिस्पिरेशन करतात का. याआधी तुम्हाला एरोबिक अँड अनएरोबिक रिस्पिरेशन माहिती पाहिजे. जेव्हा तुम्ही खूप सारा व्यायाम करतात बघा, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कॅपॅसिटी वाढते. तुमचे मसल जेव्हा तुम्ही काय करतात, व्यायाम करतात, एक्सरसाइज करतात, तेव्हा तुमच्या मसलला जास्तीत जास्त एनर्जीची गरज असते. मग त्यावेळी ते ऑक्सिजन कमी पडल्यामुळे ते तिथे अनएरोबिक रिस्पिरेशन करतात, म्हणजे विदाऊट ऑक्सिजन श्वसन करतात. त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं येणार, कारण मानवी शरीरात काय म्हटलं त्यांनी, मानवी शरीरात सर्व पेशी ऑक्सिजन सोबत करतात का, म्हणजे एरोबिक रिस्पिरेशन करतात का, ऑक्सिश्वसन करतात का, तर नाही येणार. ठीक आहे, नंतर ऑक्सिश्वसन होण्यासाठी तंतुकणिका असल्याच पाहिजे का, तर बरोबर आहे, मायटोकॉन्ड्रिया आपल्याला पाहिजे. मायटोकॉन्ड्रिया असेल तर तिथे काय होणार आहे, ऑक्सिश्वसन होणार आहे. हे वाक्य तुमचं बरोबर येणार. नंतर सृष्टीमधील सर्व सजीव विना ऑक्सिश्वसन अनएरोबिक रिस्पिरेशन करतात का, तर करतात ते. ठीक आहे, तर बघा ऑक्सिजन सोबत आणि विदाऊट ऑक्सिजन हे काय करतात, रेस्पिरेशन होऊ शकतं, म्हणून ब आणि क आपलं विधान योग्य येणार आहे. तर फक्त काय येणार आन्सर, ब आणि क, ऑप्शन नंबर सी करेक्ट येणार. ठीक आहे, समजलंय सर्वांना. समजलं असेल तर प्रत्येकाने पटकन सेशन लाईक करून घ्यायचंय आणि पटकन लिंकला शेअर सुद्धा करायचं आहे. हे क्वेश्चन तुम्हाला BMCच्या एक्झामला येतील, कारण आपण PYQ सगळे अभ्यासूनच क्वेश्चन काढत असतो. PYQचा अभ्यास याच्यासाठी करतो कारण 75% क्वेश्चन तुमचे रिपीटेड असतात. भलेही त्यांचं स्वरूप बदललेलं जरी असेल तरी ते प्रश्नांचा अर्थ तोच असतो. सो तुम्ही PYQ ने अभ्यास करायचा आहे, रनिंग नोट्स काढायचे आहे. जे की सांगितलं जाईल ते तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला रिव्हिजनच्या वेळी टाइमात हो त्याची काय होईल, रिव्हिजन होईल. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, खालील कुठल्या प्राण्याचे लहान आतडे तुलनेने लांब आहे. आता कुठला असा प्राणी आहे ज्याचे जे लहान आतडे आहेत, लहान आतडे सांगितलंय स्मॉल इंटेस्टाईन, आणि त्याच्या बाजूने आपली असते लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे, ही मधली काय आहे, आपली स्मॉल इंटेस्टाईन आहे. ठीक आहे, समजलंय सर्वांना. तर ही काय आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे. तर असा कुठला आहे प्राणी की ज्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, लहान आतडे तुलनेत लांब आहे, म्हणजे याची जी लांबी आहे ना ती जास्त आहे. ठीक आहे, मग शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, जलचर प्राणी सांगता येत नाही. सांगता सर्व येतं, फक्त अभ्यास करता आला पाहिजे, है ना. तर आन्सर काय येणार आहे, जे शाकाहारी प्राणी असतात, जे काय करतात, शाकाहार करतात. ठीक आहे, मांसाहार करत नाही, जे व्हेजिटेरियन आहे, जे शाकाहारी आहे, त्यांचे जे लहान आतडे आहेत त्या तुलनेने काय असतात, लांब असतात. कसे असतात, त्यांची जास्त लांबी असते, ती तुलनेने लांब असतात, म्हणून आला ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे, समजलंय सर्वांना. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. ठीक आहे, बघा
मानवी जठराची क्षमता किती असते? आता मानवी जे जठर आहे, ठीक आहे, आपलं जे जठर आहे म्हणजे आपलं पोट, तर त्याच्यामध्ये अन्न काय केलं जातं? अन्न जसं वॉटर अन्न असो किंवा ज्यूस, तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये घ्या किंवा कुठल्याही फॉर्म मध्ये घेतलेलं अन्न त्याच्यामध्ये काय केलं जातं? साठवलं जातं, ठीक आहे. मग आता त्याची साठवण्याची जी क्षमता आहे, आता जोपर्यंत बघा तुम्ही जे अन्न पचन शिकलेलं आहे, ठीक आहे, डायजेशन जे शिकलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला जठराचा रोल माहिती आहे. जठर काय करतं? अन्ननलिकेद्वारे ढकललं गेलेलं जे अन्न असतं, त्याला तो स्टोअर करून ठेवतो 3-4 तासासाठी. स्टोरेज कॅपॅसिटी असते त्याच्याकडे, तो स्टोअर करतो. मग त्याची कॅपॅसिटी किती आहे? कितीपर्यंत तो स्टोअर करेल? किती कॅपॅसिटी जठराची? 10 ते 12 लिटर आहे, 15 ते 17 लिटर आहे, 25 ते 27 लिटर आहे, की 5 ते 7 लिटर आहे? काय येईल बरं आन्सर? आणि हा प्रश्न तुम्हाला PYQ आहे, जो पोलीस भरतीला, BMC साठी, सरळ सेवेच्या एक्झामसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे. सो हा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही याला टिक करून ठेवू शकता, तुम्ही याला स्टार करून ठेवू शकता, स्टार मार्क देऊन ठेवा, IMP करून ठेवा, ठीक आहे, किंवा तुम्ही याला PYQ करून ठेवा. कशातही हा प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. काय येईल मग आपलं आन्सर? किती कॅपॅसिटी आहे जठराची? तर ह्याचा आन्सर काय येईल? 5 ते 7 लिटर. किती येईल? 25 ते 27 लिटर. किती येईल? 5 ते 7 लिटर नाही, नुसता 25 ते 27 लिटर पर्यंत. ठीक आहे. आपण लिक्विड फॉर्म मध्ये बघत आहोत, तर लिक्विड मध्ये 25 ते 27 लिटर पर्यंत काय होऊ शकतो? जठर काय करू शकतो? अन्नाला स्टोअर करून ठेवू शकतो. ओके. कळलेलं आहे सगळ्यांना? तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. ओके. ठीक. योग्य जोड्या जुळवा. आता योग्य जोड्या जुळवायला सांगितलेले आहे तुम्हाला. गट A दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्राणी दिलेले आहे, आणि गट B दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ते प्राणी कशात येतात ते दिलेलं आहे, म्हणजे त्यांचा फायलम दिलेला आहे, संघ दिलेला आहे. ठीक आहे. प्राणी आणि त्याच्या सोबत प्राण्यांचा संघ. आता देवमासा काय आहे? तर देवमासाला आपण नेहमी काय बोलतो? देवमासा एक प्रकारचा सस्तन प्राणी आहे, कारण तो पिलांना जन्म देतो. त्याच्यामध्ये 4 कप्प्याचं हृदय आहे, म्हणजे देवमासा कोण झाला? सस्तन झाला. ठीक आहे. समजत आहे. नंतर काय येईल बरं? ब काय दिलंय? तारामासा. मग तारामासा काय आहे? तारामासा कोण येईल? सस्तन येईल का कोण येईल? तर तारामासा एक प्रकारचा काय आहे? कॅल्शियम आहे. काय आहे? कॅल्शियम आहे. फोर्थ बघा. ठीक आहे. तारामासाचा संघ काय तो? कॅल्शियम संघ येतो. मग नंतर मगर दिलेली. तर मगर कोण येईल? उभयचर प्राणी येईल का मगर? आता मगर उभयचर म्हणजे काय? ॲम्फिबियन. उभयचर म्हणजे काय? ॲम्फिबियनचा अर्थ काय होतो? जे पाण्यातही राहतात आणि जे जमिनीवरही राहतात. मग मगर तशी आहे का? नाही. मग मगर कोण आहे? तर मगर सरपटते. मगर काय होते? सरपटते. म्हणून मगर कोण येईल? रेप्टाइल्स मध्ये येईल, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येईल. म्हणजे क च काय आलं? सेकंड आलं. मग उरलं इक्तिओपिस. इक्तिओपिस काय आहे? उभयचर प्राणी आहे. ठीक आहे. इक्तिओपिस काय आहे? उभयचर आहे, जे पाण्यातही राहतात, जे जमिनीवरही राहतात. ठीक आहे. समजलं मग सर्वांना? इक्थिओपस जे कार्बोनेटचे आवरण असणारे प्राणी असतात. ठीक आहे. आता यांना काय असतं? कॅल्शियम कार्बोनेटचे काय असते? आवरण असते या प्राण्यांमध्ये. कळतंय का सगळ्यांना? ओके. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? इथपर्यंत, इक्थिओपस पर्यंत बघायचं आहे. ठीक आहे. मग आन्सर कसं येणार आपलं? पहिल्याचं तिसरं. कुठे दिसतंय? पहिल्याचं तिसरं. हे बघा. पहिल्याचं तिसरं, नंतर दुसऱ्याचं चौथं. बघा. ऑप्शन नंबर C आपला काय आला? करेक्ट आला. बरोबर? दिसतंय? अशाच जोड्या लावलेल्या दिसतायत ना तिथे पण? ठीक आहे. समजलेलं आहे. पहिल्याचं 3 आहे, दुसऱ्याचं 4 आहे. बघा, दुसऱ्याचं 4 आहे. बरोबर. तिसऱ्याचं 2 आहे. बरोबर आलं. नंतर पाचव्याचं काय आहे? 1 आहे. बरोबर आलंय सर्वांना? ठीक आहे. चला, जाऊया आता आपल्या लगेच पुढच्या प्रश्नावर. समजलं असेल आय होप तुम्हाला छान. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. साधारणतः वृक्क म्हणजे किडनी गाळण या प्रक्रियेत खालील कुठला पदार्थ गाळत नाही? आपल्या शरीरामध्ये पेयर ऑफ किडनी आहे. ठीक आहे. किडनीच्या काय आहे शरीरामध्ये? पेयर आहे. किडनी कशी आहे आपली? पेयर फॉर्म मध्ये आहे ना. मग ह्या ज्या किडनीच्या पेयर आहे, तर हे काय गाळत नाही? आता किडनीमध्ये नेफ्रॉनच्या नलिका आहेत. किडनीमध्ये काय आहे? नेफ्रॉनची नलिका आहे. किडनीच्या वरती काय आहे? एक अवयव आहे, ज्याला तुम्ही काय म्हणतात? ॲड्रिनल ग्लॅन्ड म्हणतात, म्हणजे अधिवृक्क ग्रंथी म्हणतात. बरोबर. मग आता ह्या किडनीमध्ये नंबर ऑफ काय आहे? नेफ्रॉन्स आहेत. काय आहेत? नेफ्रॉन्स आहेत. हे नेफ्रॉन्स काय करतात? ब्लड प्युरिफिकेशन आणि युरिन फॉर्मेशनची काय करतात? प्रक्रिया पूर्ण करतात. मग आता
साधारणपणे किडनीमधून कशाचं गाळण करत नाही? रक्तपेशी आणि प्रथिनांचं करत नाही का? किंवा ग्लुकोज आणि प्रथिनांचं, युरिया, युरिक आम्ल व अमोनिया. आता युरिया, युरिक आम्ल व अमोनिया याला आपल्याला शरीराच्या बाहेर टाकायचंय. म्हणजे वृक्क त्याचंच गाळण करण्यासाठी काय करतंय? युरिन फॉर्मेशन आणि ब्लड प्युरिफिकेशन करतंय. म्हणजे हे आन्सर येईल का? नाही. नंतर ग्लुकोज, प्रथिने व रक्तपेशी हे आन्सर येईल का? कारण ग्लुकोजला आपण जास्ती झाल्यानंतर तो गाळला जातो. बरोबर? मग काय गाळलं जात नाही? तर रक्तपेशी आणि प्रथिने. काय गाळलं जाणार नाही? रक्तपेशी आणि प्रथिने म्हणजे काय नाही? पर्याय नंबर पहिला योग्य. रक्तपेशींचे प्रकार आहे. एक आहे आर-बी-सी ज्याला लाल रक्तपेशी म्हणतात, डब्ल्यू-बी-सी ज्याला व्हाईट रक्तपेशी म्हणतात आणि प्लेटलेट. तर ह्याचं गाळण होणार का कधी? नाही. आता युरिनमधून कधी रक्त तुम्हाला निघताना दिसलं का? ते खूप मेडिकल काही तुमची कंडिशन असेल तर ते होतं. ठीक आहे. बट अदरवाईज असं होत नाही. म्हणजे युरिनमधून रक्त पास होत नाही. मग युरिनमधून नायट्रोजन वेस्ट हा पास केला जातो किंवा शरीराच्या बाहेर काढला जातो. ठीक आहे. मग काय होत नाही असं विचारलेलं आहे. कशाचं गाळण होत नाही? तर रक्तपेशी व प्रथिनांचं गाळण इथे होणार नाहीये. ठीक आहे. समजलं असेल तर जाऊया पुढच्या आपण लगेच प्रश्नावरती. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. नुकत्याच आढळलेल्या झिका या रोगाबाबतीत खालील विधान लक्षात घ्या. आता नुकताच आढळलेला हा रोग नाहीये. हा प्रश्न PYQ आहे. सो तसाच्या तसा मी इथे दिलेला आहे. हा PYQ चा प्रश्न आहे आणि बरोबर विधान तिथे तुम्हाला ओळखायचंय. आता तुम्हाला झिका विषाणू नुकता आढळलेला म्हणणार नाही, फक्त झिका या रोगाबाबतीत खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधाने ओळखा असं तुम्हाला सांगणार आहे. तर बरोबर विधान ओळखायला सांगतील. झिका हा विषाणूजन्य रोग आहे. बरोबर. विषाणूजन्य आहे म्हणजे व्हायरसने होणारा रोग आहे. नंतर झिका हा रोग एडिस डास चावल्याने पसरतो. बरोबर आहे. कारण डासाची मादी चावल्यामुळे हा रोग काय होतो? पसरतो. आता इथे डास काय झाला? व्हेक्टर झाला. व्हेक्टरचा अर्थ काय होतो? जो डिसीजला ट्रान्समिट करतो एका नॉर्मल माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत. ठीक आहे. एक नॉर्मल व्यक्ती आहे तर त्याला काहीच झालेलं नसेल तर एखाद्या इन्फेक्टेड पर्सन कडनं नॉर्मल पर्सन कडे कोण घेऊन येणार? तो व्हायरस डास घेऊन येणार. मग डास काय झाला? त्या व्हायरसला कॅरी करणारा व्हेक्टर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर 2015 या वर्षी हा रोग सर्वप्रथम ब्राझील या देशात आढळला. हे सुद्धा वाक्य आपलं आलेलं आहे. बरोबर. ब्राझीलमध्येच आढळला होता 2015 ला. म्हणजे इथे आन्सर तुमचं अ, ब व क येईल. ठीक आहे. मग पर्याय नंबर कोणता? बघा डी. ऑप्शन नंबर डी दिलेला आहे. अ, ब, क तिघं पण आन्सर तुमचे काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. चला समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. त्याच्या आधी सगळ्यांनी सेशनच्या लिंकला एकदा शेअर करून घ्यायचं आहे. सेशनच्या लिंकला शेअर करून घ्या. सेशनला सगळ्यांनी एकदा लाईक करून घ्यायचं आहे. ओके. बघा पुढचा प्रश्न. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत 30 नोव्हेंबर 2015 रोजी खालील रोगासाठीची नवीन लस वाढवण्यात आली. प्रश्न काय आहे? PYQ. ठीक आहे. PYQ प्रश्नांना तुम्ही वेगळं बाजूला काढून ठेवा. संभाव्य क्वेश्चन मी सांगते ते वेगळं काढा, त्याला स्टार द्या. ठीक आहे. कारण ते तुम्हाला येऊ शकतात आणि PYQ येऊन गेले. मग या दोघांचा अभ्यास करून आता येणारे क्वेश्चन तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. मग आता काय सांगितलं होतं की राष्ट्रीय लसीकरण मोहिमेमध्ये 30 नोव्हेंबर 2015 ला काय सांगितलं? कोणत्या रोगासाठीची नवीन लस वाढवण्यात आली होती? हत्तीपाय रोग, पोलिओ, स्वाईन फ्लू वरील सर्व. तर येणार आपला ऑप्शन नंबर पहिला घेऊन घ्या. हत्तीपाय रोग. हत्तीपाय रोगासाठी नवीन लस 2015 मध्ये वाढवण्यात आली होती, जो फिलारेसिस मुळे होतो आणि क्युलेक्स डासाची मादी काय करते? त्याला कॅरी करून निरोगी व्यक्तीपर्यंत नेते. म्हणजे इथे क्युलेक्स जो डास आहे तो वेक्टर इथे ठरणार आहे हत्तीपाय रोगासाठी. ठीक आहे. समजलंय सर्वांना? तर जाऊया पुढच्या आणि शेवटच्या क्वेश्चनला. ओके. बघा. पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस अनुक्रमे काय म्हणतात? आता हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे आरोग्यशास्त्रातून PYQ. ठीक आहे. काय आहे? हे सर्व PYQ आहे. आरोग्यशास्त्रातून आलेलं आहे. जे कुटुंब नियोजनासाठी जे ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया केली जाते त्याला काय म्हणणार? ट्युबेक्टोमी अँड व्हॅसेक्टोमी. आता मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये फॉलोपियन ट्यूब असते. ठीक आहे. फॉलोपियन ट्यूब मध्येच फर्टिलायझेशनची प्रक्रिया होते. पण इथे काय सांगितलंय की फर्टिलायझेशनच करायचं नाही. ठीक आहे. म्हणजे काय आहे? कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया आहे. म्हणजे तिथे फर्टिलायझेशन नको आहे त्यांना. त्यामुळे त्या ट्यूबलाच काय केलं जातं? कट केलं जातं. म्हणून त्याला ट्युबेक्टोमी म्हटलं जातं आणि व्हॅसेक्टोमी हे पुरुषांना म्हटलं जातं. ठीक आहे. पुरुषाचं ऑपरेशन जर केलं, ठीक आहे, कुटुंब नियोजनाचं, त्याला व्हॅसेक्टोमी म्हटलं जातं. मग तुम्हाला काय विचारलेलं आहे? पुरुष आणि स्त्रीमध्ये. मग पहिले कोण येणार? व्हॅसेक्टोमी आणि नंतर काय येणार? ट्युबेक्टोमी. म्हणजे पर्याय नंबर कुठला बरोबर आला आपला? तिसरा बरोबर आलेला आहे. व्हॅसेक्टोमी आणि ट्युबेक्टोमी केली जाते आणि त्यालाच आपण काय म्हणतो? कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असं म्हणतो. आजसाठी चे प्रश्न
कसे वाटले? तुम्हाला किती क्वेशन सॉल्व्ह करता आले? कितीचे आन्सर तुम्हाला माहिती होते? हे सगळे कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचे आहे, सांगायचं आहे. काही तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील, काही क्वेशनची अडचण असेल, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. भेटूया पुन्हा न्यू क्वेशन सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ॲप सुद्धा आहे टिक्कर मराठीच्या ॲपला डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल मिळणार आणि सगळ्या पीडीएफ आपल्या अवेलेबल असणार आहेत. ठीक आहे. लेक्चर आवडल्यास लेक्चरला नक्की लाईक करायचं आहे आणि या लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त सगळ्या स्टुडंटपर्यंत शेअर करायचं आहे. ठीक आहे. तर भेटूया पुन्हा न्यू टॉपिक आणि न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.